नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या ए आयच्या जमान्यामध्ये बरेच सारे व्हिडिओज आपण घेऊन येत आहोत जे प्रॅक्टिकल ओरिएंटेड व्हिडिओज आहेत आणि यासारखाच एक व्हिडिओ आम्ही पाठीमागचा केला होता ज्याची लिंक आम्ही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये देतो आहोत. ज्याच्यामध्ये एक जो फिग्मा आहे त्या फिग्माला बाय युझिंग ए आय तुम्ही कन्वर्ट कसं कराल आणि आम्ही याच्यासाठी म्हणजे माझ्या एका स्टुडंटनं त्याचा ChatGPTमध्ये कन्व्हर्जन केलेलं होतं. प्रत्येक फिग्माचे स्क्रीनशॉट जे आहे ते स्क्रीनशॉट अपलोड करून ChatGPTमधून जो कोड आहे तो कोड जनरेट केला होता. त्या कोडमध्ये जे रिअलिस्टिक प्रॉब्लेम्स आहेत ते रिअलिस्टिक प्रॉब्लेम्स आपण सॉल्व कसे करायचे, डिबगिंग कसं करायचं, जरी ए आयनं कोड लिहिला तरी आपण डिबग कसा केला पाहिजे याच्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे. आणि मग त्यानंतर आपण रिफाईन व्हर्जन जे आहे ते रिफाईन व्हर्जन कसे बनवू शकतो. म्हणजे आता ChatGPTवरनं कोड कॉपी पेस्ट केलं आहे, पण त्याच्यापेक्षा बेटर टूल कोणते आहेत, जसं कर्सर आहे, अँटी ग्रॅव्हिटी आहे. मग त्या अँटी ग्रॅव्हिटीला जो स्क्रीनशॉट आहे तो स्क्रीनशॉट दिल्यानंतर तुमचा प्रोजेक्ट कसा बिल्ड होणार आहे, या आणि यासारख्या बऱ्याच गोष्टीचे व्हिडिओ तुम्हाला पुढे येत राहतील. त्यासाठी तुम्ही कोड फर्स्टला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो आपण जो व्हिडिओ बघणार आहोत त्याच्यामध्ये ओके, हा होता आपला फिग्मा. ओके, या फिग्माचे स्क्रीनशॉट काढून अपलोड केले होते बरोबर अक्षय? 1 by 1 स्क्रीनशॉट की कसं सिंगल पेज स्क्रीनशॉट पूर्ण केलेला कसं केलं होतं? ओके, सो अक्षयनं 1 by 1 स्क्रीनशॉट जो आहे तो 1 by 1 स्क्रीनशॉट त्यानं अपलोड केला होता आणि प्रत्येक स्क्रीनशॉटचं त्यानं अपडेटेड व्हर्जन दिलेलं होतं राईट. तो जो कोड आहे कोड गो थ्रू करूयात आपण. ज्या कोडमध्ये परफेक्ट राईट. सो फोल्डर स्ट्रक्चर त्यानं बनवून दिलं होतं की तू बनवलेलं आहे? मॅक्झिमम त्यांनी बनवले पण काही आपण त्याच्यात एडिट केले सेक्शन वगैरे नेमिंग वगैरे. ओके, सो लाईव्ह कर हा कोड. हा कोड जो आहे तो सिम्पली HTML आणि CSS मध्ये आहे. बूटस्ट्रॅपची माइट बी CDN असू शकते त्याच्यामध्ये, बट आपलं जे एम होतं तो फिग्मा टू UI डेव्हलपमेंट बाय युझिंग ChatGPT किंवा अजून कुठले AI टूल्स असतील. सो हा जो कोड आहे तो कोड त्यानं डेव्हलप करून दिलेला आहे. त्याच्या बाजूलाच फिग्माची लिंक आहे राईट. ओपन कर फिग्मा लिंक. सो तुम्ही जर बघितलं असेल, याला ड्रॉप कर इथं. परफेक्ट. ओके, सो क्लिक. हे जे आहे हे रिअल टाइम डेव्हलपमेंट आहे राईट, जे ChatGPT थ्रू केलेलं आहे. आणि हा जो आहे हा फिग्मा आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच साऱ्या गोष्टी अजूनही मिसिंग आहेत. त्या आपल्याला ह्युमन इंटरव्हेन्शननं करावे लागतील किंवा अजून कुठलं AIचं टूल असं आहे का बघावं लागेल की जे परफेक्शन येईल. फॉर एक्झाम्पल हॉटेल जस्ट स्टे अहमदाबाद इन इंडिया. जर तुम्ही इथं बघितलं तर हॉटेल जस्ट स्टे अहमदाबाद इंडिया जे आहे याची जी फॉन्ट वेट आहे ते फॉन्ट वेट माइट बी मॅच होत नाही राईट. याच्यासाठी आपल्याला माइट बी ह्युमन इंटरव्हेन्शन करावं लागेल. बाकी लेअर, बटन्स, कलर, एव्हरीथिंग इज लाईक जसं आपल्याला फिग्मामध्ये आहे तसंच मिळालेलं आहे राईट. सो येस, अबाउट अस परफेक्ट. गुड, डन राईट. एवढे एवढे प्रत्येक एक स्क्रीनशॉट दिल्यानंतर त्यानं तुम्हाला कन्व्हर्जन दिलं. आता यानंतर आपण अजून एक स्क्रीनशॉट अपलोड करूयात आणि तो जो कोड आहे तो एम्बेड करूयात राईट. सो हां येस, फुटर राहिलं आपलं राईट किंवा एक्सप्लोरचं राहिलं राईट. हां, फिग्मा जर तुम्ही प्ले केला तर तो सेपरेट एक प्ले होतो राईट. आणि तो फिग्मा प्ले झालेला तुम्हाला म्हणजे तुम्ही त्याच्यातूनही स्क्रीनशॉट काढू शकता. आता अक्षयनं जे स्नॅपिंग टूल आहे त्याच्यामधून काढलेलं आहे. प्रॉम्प्ट लिहिताना बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, जसा कालच डिस्कस झालं आपलं ॲक्ट ॲज एन UI डेव्हलपर, कन्वर्ट इन टू द डिझाईन, मग ज्या टेक्नॉलॉजी यूज करायचे त्या टेक्नॉलॉजी. डोंट वरी अबाउट द स्पेलिंग्स. म्हणजे आपण फक्त स्पेलिंगसाठी वगैरे जर प्रॉम्प्ट लिहित नसेल तर डोंट वरी, तुम्हाला जे पाहिजे जे आउटपुट पाहिजे ते आउटपुट लिहायला चालू करा. ChatGPT खूप स्मार्ट आहे, तुम्हाला ते आउटपुट जे आहे ते आउटपुट भेटून जाईल. ओके, सो ॲक्ट ॲज एन UI डेव्हलपर आय वॉन्ट कन्वर्ट दिस पेज इन टू वेब पेज, वेब कंपोनंट, जे पण टेक्नॉलॉजीज आहेत त्या टेक्नॉलॉजीवरती तुम्ही त्याला डिमांड करू शकता राईट युजिंग परफेक्ट.
सो HTMLचा कोड दिलेला आहे त्यानं विथ 5 लाईक बूटस्ट्रॅप 5 व्हर्जन. आता जर तो त्यानं जो कोड दिलेला आहे तो कोड फ्रॉम स्क्रॅच दिला आहे. आपल्याला फ्रॉम स्क्रॅच घ्यायची गरज आहे का? नाही आहे. आपल्याला जो सेक्शन, आता सेक्शन पॅडिंग जे आहे ते सेक्शन पॅडिंगपासून तुम्हाला कोड घ्यावा लागेल. माईट बी सेक्शन पॅडिंगचा जो कोड आहे तो ऑलरेडी लिहिलेला असेल, राईट. सो तुम्हाला हा सेक्शन कॉपी करायचा आहे, पेस्ट करायचा आहे आणि ज्या रूम रिलेटेड ज्या CSS आहे त्या CSS तुमच्या फाईलमध्ये टाकायचे आहेत, राईट. परफेक्ट. कॉलम स्ट्रक्चर जे क्लासेस आहेत बूटस्ट्रॅपचे ते एकदम परफेक्ट आणि फाईन यूज केलेले आहेत. त्यामुळे हा सेक्शन कॉपी करून अक्षय त्याच्या फाईलमध्ये टाकेल आणि आपण लोकली रन करून बघूयात, राईट. तुम्ही ChatGPTवरती जर तुम्ही ॲज अ डेव्हलपर म्हणून बघत असाल तर तुम्ही इथंही प्रिव्ह्यू करू शकता हा कोड. सो ChatGPTचं हे नवीन अपडेटेड व्हर्जन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कोड प्रिव्ह्यू करू शकता. ओके, गुड. सो हे सेक्शन बाय सेक्शन न करता आपण एखाद्या टूलमधून एंटायर जो स्क्रीनशॉट आहे तो एंटायर स्क्रीनशॉट अपलोड केला तर तुम्हाला त्या पद्धतीचं आउटपुट भेटून जाईल. ओके, कोडमध्ये कमेंटिंग ज्या लिहितो आपण त्या कमेंटिंग पुढं जाऊन खूप इम्पॉर्टंट होतात, राईट. कोड कशासाठी लिहिलेला आहे तो समजतो. ज्यावेळेस सेक्शन लिहिता असता तुम्ही त्यावेळेस कमेंटिंग करायची सवय ठेवा, राईट. आता जर तुम्ही अँग्युलर रिॲक्ट ॲप्लिकेशन वापरायला लागला तर माईट बी कमेंट्स तुमच्या कमी कमी होत जातील. पण कमेंट्स माहीत पाहिजेत तुम्हाला. तुमचा जो डेव्हलपमेंटचा पार्ट आहे तो सेक्शन कशासाठी बनवला आहे हे तुम्हाला नक्की त्याच्यातून समजून जाईल, राईट. सो रन करून बघूयात. ओके, कॉपी कर ना CSS तिकडून. आता ह्यातली कॉमन CSS काही यूज केलेली आहे का? सेक्शन पॅडिंग वगैरे का पूर्ण नवीन लिहून दिले? बॉडीची यूज केली मी. ओके, हां, मग ते सेक्शन पॅडिंगपासून कॉपी कर. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या AI टूलवरनं कोड कॉपी पेस्ट करता तर त्या केसमध्ये तुम्हाला ते ऑब्झर्व करणं आहे की कोणती CSS आहे, कोणती CSS नाही, कोणती CSS यूज करायचे किंवा कोणती CSS कॉपी करायचे हे समजलं पाहिजे. तर तुमचा कोड रिडंडन्सी जी आहे ते कोड रिडंडन्सी कमी होईल, म्हणजे परत परत रिपीट कोड नाही होणार, राईट. सो style.css. परफेक्ट, पेस्ट. सो जा चेक कर आउटपुट. आता आपण रूम्स रिलेटेडचा जो सेक्शन होता तो सेक्शन बनवला, राईट. म्हणजे ऑब्झर्व करा की बॉक्स शॅडो, अलाइनमेंट्स, इमेजेस वगैरे एंटायर गोष्टी ChatGPTनं तुम्हाला दिलेले आहेत. माईट बी या इमेजेस रिअल नसतील. आपल्याला जे इमेजेस आहेत त्या इमेजेस फिग्मामधून एक्सपोर्ट करावे लागतील, राईट. म्हणजे तुमचं जे काम आहे ते काम ऑलमोस्ट UI डेव्हलपमेंटचं काम ChatGPT वगैरे करून देईल. आता तुम्हाला जर चेंजेस करायचे असतील तर ते चेंजेस करण्यासाठी तुम्हाला कोड समजणं गरजेचं आहे. आता जर कोड रिव्ह्यू केलात तुम्ही तर तुम्हाला एक्झॅक्टली समजून जाईल. हा रिस्पॉन्सिव्ह करून बघूयात आपण. रिस्पॉन्सिव्ह प्रॉपर वर्क होतं आहे का? होत नसेल तर कसं करावं लागेल? 3च्या ऐवजी 4 टाकायचे असतील तर काय चेंजेस करावं लागतील, राईट. कॉलम 3 घेतलेत, कॉलम 4 करायचे असतील तर काय चेंजेस करावं लागतील? कलरचे चेंजेस असतील तर CSS कुठं मिळेल? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला यायला पाहिजेत. हे कस्टमायझेशन जे आहे ते हे कस्टमायझेशन यायला पाहिजे. म्हणजे ChatGPT किंवा कोणत्याही AI टूलचा तुम्ही यूज करू शकता प्रॉपर. ओके, सो आता हे जे फिग्मा आहे हा फिग्मा आपण एका दुसऱ्या AI टूलमधून जे तुमचं अँटीग्रॅव्हिटी आहे अँटीग्रॅव्हिटीमधून त्याला पूर्ण कन्व्हर्जन करून घेऊयात. ओके ओके, सो अँटीग्रॅव्हिटीमध्ये हा जो फिग्मा आहे हा फिग्मा आपण कन्वर्ट करूयात. याच्यासाठी 2 वेनं आपण अँटीग्रॅव्हिटीमधून कन्वर्ट करू शकतो. एक वे जो आहे तो सिम्पल तुम्ही हा फिग्माचा पूर्ण स्क्रीनशॉट काढू शकता एंटायर स्क्रीनचा आणि मग तो अँटीग्रॅव्हिटीला द्या. एक सिम्पल प्रॉम्प्ट द्या, कसं जनरेट होतं युजर इंटरफेस हे आपण बघू शकतो. दुसरा वे जो आहे तो डिरेक्टली फिग्माची जी लिंक आहे ती अँटीग्रॅव्हिटीला देऊया. माईट बी या 2 केसेसमध्ये जे आपण लिंक प्रोव्हाइड करणारी जी केस आहे त्याच्यामध्ये चॅलेंजेस येऊ शकतात, कारण फिग्मा अँटीग्रॅव्हिटीला ॲक्सेस देतो न देतो याच्यावरती बरंच काही डिपेंड आहे. सो विल ट्राय विथ फर्स्ट ऑप्शन. विल प्रोव्हाइड अ लिंक इन टू द अँटीग्रॅव्हिटी
अँड देन वी कॅन चेक द अनदर ऑप्शन. ओके, सो मी अँटीग्रॅव्हिटीमध्ये ही फिग्माची लिंक कॉपी केलेली आहे. ओके, त्याच्या आधी काय केलं, मी एक फोल्डर क्रिएट केला आहे. फोल्डर क्रिएट करून अँटीग्रॅव्हिटीमध्ये तो ओपन केला. तर अँटीग्रॅव्हिटी काय आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर कमेंटमध्ये अँटीग्रॅव्हिटी पोस्ट कराल. मी अँटीग्रॅव्हिटीवरती एक सेपरेट व्हिडिओ बनवेल की अँटीग्रॅव्हिटी इन्स्टॉल कसं करायचं, यूज कसं करायचं, एक्झॅक्टली त्याच्यामध्ये एजंट काय आहेत, फोल्डर स्ट्रक्चर काय आहे, आउटपुट कसं येतं, या सगळ्या गोष्टीवरती एक इन डिटेल व्हिडिओ बनवला जाईल. पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि कमेंटमध्ये अँटीग्रॅव्हिटी पोस्ट करा. ओके, सो मी एक फिग्माची जी लिंक आहे ती फिग्माची लिंक इथं दिलेली आहे. प्रॉम्प्ट लिहितो आहे, ॲक्ट ॲज अ UI डेव्हलपर and convert this Figma to real web application using HTML, CSS and Bootstrap, right, BS. So let's check. सो अँटीग्रॅव्हिटी काय करतं, किंवा कोणताही जो UI जनरेशनचे टूल्स आहेत, मग कर्सर असू देत, अँटीग्रॅव्हिटीचा असू देत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी एका फॉर्मॅटमध्ये वर्क करतात. जसं तुम्ही इथं बघितलं तर आपण जो एजंटला काम दिलेलं आहे तो एजंट त्याच्यावरती वर्क करायला सुरुवात करेल. म्हणजे इथं ॲडव्हान्सिंग किंवा नेक्स्ट फेजवरती तो थिंक करतोय. या पद्धतीनं तो एक 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 स्टेप एक्झिक्यूट करायला चालू करेल. मग मला काय करायचं याच्यामध्ये, ॲक्सेस आहे की नाही रिअल टाईम, त्यानं स्क्रीनशॉट स्वतः घेतलं, नॅव्हिगेट केलं, नॅव्हिगेट करून मग तो पुढची प्रोसेस जी आहे ती पुढची प्रोसेस डेव्हलप करायला घेतोय, राईट. ॲनालायझिंग, माईट बी त्यानं स्वतः स्क्रीनशॉट घेतले असतील अँटीग्रॅव्हिटीनं आणि त्यानं तो स्क्रीनशॉट अटॅच केलेला आहे, ॲनालाइज करतो आहे, राईट. आता मला इथं काही परमिशन्स द्याव्या लागतील ॲनालाइज म्हणजे स्क्रीनशॉट घेण्याच्या. ब्राउझरमध्ये तो URL ओपन करतो. ह्या सगळ्या स्टेप ज्या आहेत या सगळ्या स्टेप्स इथे लिहितो आहे तो. रिट्रायव्हिंग पेजेस, राईट. मी फक्त अलाव करतो आहे. लेट सी. ओके, परफेक्ट. एक एक गोष्ट करायला घेतो आहे तो. जसं आता फिग्मा जर फ्रॉम स्क्रॅच बनवलं असतं तर आपल्या डिस्कशनमध्ये नियर अबाउट 3 ते 4 दिवस लागले असते. ChatGPTवरनं आपल्याला प्रत्येक पेजचा स्क्रीनशॉट घेतला असता किंवा पूर्ण पेज घेतलं असतं तर मला ते कॉपी पेस्ट करावं लागलं असतं. पण त्याच्या पुढचं जे व्हर्जन आहे मग ते अँटीग्रॅव्हिटी असेल, कर्सर असेल किंवा अजून कोणतेही बरेच सारे टूल्स असतील जे तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट रेडी कोड बनवून देतील. आता त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत, रिअल टाईम प्रॉब्लेम्स, ते आपण सॉल्व करू शकतो, राईट. सो डिस्क्रायबिंग द लेआउट, परफेक्ट. वन्स यू प्रोव्हाइड द एंटायर an image or layout description, I can act as an UI developer and immediately build a stunning hotel landing page using HTML and CSS. So like you can start process as a static website, right. So let's see. बघूयात. म्हणजे त्यानं विचार करून पूर्ण स्ट्रॅटेजी बनवली, काय काय पाहिजे ते सगळं बनवलं त्यानं. आता त्याला मी एक प्रॉम्प्ट दिलेला आहे, यू कॅन स्टार्ट प्रोसेस ॲज अन स्टॅटिक वेबसाईट. म्हणजे मला याच्यामध्ये कोणतेही डेटाबेस कनेक्टिव्हिटी नको आहे किंवा कॉम्प्लेक्स फंक्शनॅलिटी नको आहे. मला फक्त जस्ट चेक करायचं आहे की माझा जो फिग्मा आहे तो करेक्टली कन्वर्ट होतो आहे का. सो ही स्टार्ट क्रिएटिंग द लँडिंग पेज इम्प्लिमेंटेशन प्लॅन. आता त्यानं प्लॅन बनवला, मग तो फोल्डर क्रिएशन करेल. आपण फक्त एक जस्ट ब्लँक फोल्डर दिला होता त्याला, जस्ट ब्लँक फोल्डर, आणि मग त्यानं ते कन्वर्ट करायला स्टार्ट केले. आता बघा, प्रोसेस चेकलिस्टमध्ये त्याने एक चेकलिस्ट बनवली. ओपन फिग्मा डिझाईन इन टू द URL, चेक केलं, राईट. वेट फॉर द पेजेस अँड कॅनव्हास टू लोड, राईट. ॲनालाइज नॅव्हिगेशन बार. हे जे टास्क आहेत हे टास्क बनवले. म्हणजे याच्या आधी डेव्हलपर काय करायचे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी स्वतः बनवायचे की मला हा फिग्मा कन्वर्ट करायचा आहे तर मला पहिली फॉन्ट साईज, फॉन्ट फॅमिली, इमेजेस या सगळ्या एक्स्ट्रॅक्ट करून एका फोल्डरमध्ये ठेवायच्या, रिनेम करायच्या. त्या सगळ्या ज्या इमेजेस आहेत त्या इमेजेस युटिलाइज करायच्या. हे जे चेकलिस्ट आहे, जी चेकलिस्ट AIनं बनवली तीच आपण आधी डेव्हलपर बनवत आहे. सो आपलं जे काम आहे ते आपलं काम कमी होत आहे आणि AIचा लोड जो आहे तो AIचा लोड वाढतो आहे. म्हणजे
जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती प्रोडक्टिव्हिटी वाढते. आता यायला घाबरायला नाही पाहिजे, राईट? म्हणजे जर तुम्ही फिग्मा कन्वर्ट करून दिला तर डेव्हलपरचं काय काम आहे, हा नेक्स्ट क्वेश्चन असेल तुमचा. सो बरेच साऱ्या गोष्टी आहेत की फक्त डेव्हलप करून चालणार नाही, त्या डिबगिंग आहे, रिअल टाईम कस्टमायझेशन आहे, पेलोड टेस्टिंग आहे, रिअल टाईम सिनॅरिओ टेस्टिंग आहे. बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच साऱ्या गोष्टी डेव्हलपरवरती डिपेंड असतात आणि डेव्हलपरला त्या कराव्या लागतात, राईट? सो आय एम गोइंग टू प्रोसीड. सो प्लॅन रेडी झालेला आहे आणि तो आता प्रोसीड करतो आहे. लेट्स चेक. ओ सॉरी, पूर्ण कलर स्कीम वगैरे त्यानं घेतलेली आहे. इकडं राईट साईडला जर तुम्ही चेक केलं तर पूर्ण कलर स्कीम घेतली. सो MKDR म्हणजे डिरेक्टरी क्रिएट करतो. जसं आपण शिकलो होतो की पहिल्यांदा एक फोल्डर क्रिएट करायचा आहे, त्याच्यामध्ये असेटचं फोल्डर पाहिजे, JS वेगळी पाहिजे, CSS वेगळी पाहिजे. सेम स्ट्रॅटर्जी तो फॉलो करतोय, राईट? कोड फर्स्टमध्ये गेलात, एक असेटचा फोल्डर बनवला, त्याच्यामध्ये मग तो मल्टिपल फोल्डर बनवेल किंवा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, राईट? इंडेक्सची फाईल क्रिएट करेल आणि इंडेक्समध्ये कोड एम्बेड करेल. ओके, लेट्स चेक. मीनवाईल तुम्ही जर AIचा यूज करत असाल जनरेशनसाठी तर असं कोणतं टूल आहे की ज्याच्यामधून तुम्ही इझिली युजर इंटरफेस जो आहे तो युजर इंटरफेस कन्वर्ट करत आहात फिग्मा टू डायरेक्टली वेब कंपोनंट, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल, राईट? सो वेटिंग फॉर द नेक्स्ट स्टेप. one step requires input, waiting. काय इनपुट द्यायचे होते का त्याला? सो जनरेटिंग प्रीमियम assets for the hotel landing page, inviting empty space in the center of the text overlay, run command. ऑलरेडी कमांड रन केली आपण की याच्यामध्ये माइट बी स्टेप करू. वाव, त्याला एक्सपांड केल्यानंतर त्याला परमिशनची गरज होती, तो वेट करत होता परमिशनसाठी. सो कधी पण ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट प्रॉम्प्ट टाकता तर त्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस ऑब्झर्व करा. म्हणजे सेकंड ज्या स्टेप्स असतात त्या स्टेप्स तुमच्या डिपेंड असतात. कधी तुम्हाला परमिशन द्यावी लागते, जसं MKDIR असतील म्हणजे फोल्डर क्रिएशनची परमिशन असेल किंवा एक्स्ट्रॅक्शनची फोल्डर परमिशन असेल. बऱ्याच साऱ्या परमिशन्स तुम्हाला द्याव्या लागतात, त्या तुम्हाला क्लोजली मॉनिटर करावं लागतील, राईट? सो प्रोसेस करतो आहे आणि प्रोसेसमध्ये त्यानं क्रिएटिंग प्रोजेक्ट स्ट्रक्चर, जनरेटिंग प्रीमियम असेट्स, क्रिएटिंग HTML स्केलेटन आणि इम्प्लिमेंटेशन द नॅव्हिगेशन अँड हिरो सेक्शन विथ अ बूटस्ट्रॅप. सो हे जे टास्क आहे हे टास्क स्टार्ट केलं. अँटीग्रॅव्हिटी एक्झॅक्टली काय? अँटीग्रॅव्हिटी हा सेम कर्सरसारखा प्लॅटफॉर्म आहे जो फ्रीमध्ये वापरता येतो, राईट? त्याचे जे मॉड्यूल्स आहेत ते मॉड्यूल्ससुद्धा तुम्हाला इथून सिलेक्ट करता येतात. जेमिनायचे जे मॉड्यूल्स आहेत, जेमिनी 3.1 प्रो असेल, राईट? त्यानंतर 3 फ्लॅश असेल, सोनेट असेल, हे सगळे जे मॉड्यूल्स आहेत हे मॉड्यूल्स तुम्ही इथून चेंज करू शकता, राईट? इथून चेंज करू शकता आणि तुम्हाला या गोष्टी भेटून जातील. ओके, सो लेट्स वेट फॉर द फायनल आउटपुट. ट्राय टू जनरेटिंग असेट्समध्ये तोपर्यंत आपण जाऊन बघूयात की काय बनवलं, राईट? वाव, CSSचा वेगळा फोल्डर बनवला, इमेजेसचा वेगळा फोल्डर बनवला, त्याच्यामध्ये हिरोची इमेजेस त्यानं ऑलरेडी एक्स्ट्रॅक्ट करून टाकली. आता जर फिग्मामध्ये गेलात तर ही इमेज आहे का? ही इमेज नाही आहे, पण त्याने स्वतःच एक इमेज क्रिएट करून टाकली, फिग्मामधून घेतलेली नाही, राईट? लेट्स वेट. index.htmlचा कोड लिहितोय तो, राईट? स्टार्ट जनरेटिंग. वेट करूयात थोड्या वेळासाठी. हा ज्यावेळेस पूर्ण प्रॉम्प्ट त्याची कंप्लीट होईल त्यानंतर आपल्याला कोड देईल. पण एक जर कोड बघितलं तुम्ही वरती, टास्क जनरेशन म्हणजे कर्सरमध्ये पूर्ण टास्क दाखवतं, किती फाईल क्रिएट केलेले आहेत, किती कोड जनरेट केलेला आहे, हे विदिन मिनिट, विदिन 2 मिनिट, विदिन 3 मिनिट, हे जे फीचर आहे ते कर्सरमध्ये पण अँटीग्रॅव्हिटीमध्ये नाही आहे. सो जर तुम्ही स्टुडंट लाईफमध्ये असाल, जर तुम्ही लर्निंग फेजमध्ये असाल आणि कर्सर अफोर्ड करत नसाल तर अँटीग्रॅव्हिटी नक्की यूज करायला पाहिजे. जेही प्रोजेक्ट तुम्ही बनवत आहात, म्हणजे जर फायनल इयरचे असतील, प्लेसमेंटसाठी असतील किंवा तुम्ही लर्निंगच्या फेजमध्ये आहात आणि प्रोजेक्ट बनवत असाल तर अँटीग्रॅव्हिटीचा यूज करा. एंटायर फोल्डर बनवा, प्रोजेक्ट्स बनवा आणि मग त्याला ॲनालाइज करायला चालू करा. ओके, ही इज क्रिएटिंग स्टार्ट टू द style.css. माइट बी CSSच्या फोल्डरमध्ये तो style.css
ऑलरेडी क्रिएट करत असेल. आणि हा सगळा जो कोड आहे म्हणजे साधारण 300 200 250 लाईनचा कोड जो आहे तो विदिन मिनिटमध्ये त्यानं लिहिला. जर HTMLची फाईल बघितली तर 315 लाईनचा कोड त्यानं विदिन मिनिटमध्ये लिहिला, जो आपल्याला लिहिण्यासाठी 3 ते 4 दिवस लागले असते. इमेज जनरेशन किंवा एक्सपोर्ट करून इमेजेस प्लेस करणं असेल, बऱ्याच साऱ्या टास्क जे आहेत ते बऱ्याच साऱ्या टास्क जे आहे ॲटोमेट करतायत तुम्हाला अँटीग्रॅव्हिटीमधून, राईट. लेट्स वेट. एरर येतोय काहीतरी. ओके. स्टार्टिंग द लोकल सर्व्हर टेस्ट टू द वेबसाईट, म्हणजे त्यानं टेस्ट पण एक कमांड रन केली, त्याच्यातून तो सर्व्हर आहे तो सर्व्हर स्टार्ट करतो. नथिंग द युजर रिव्ह्यू फायनल कम्प्लिटेड वेब ॲप्लिकेशन लोकली, परफेक्ट, राईट. त्यानं जरी क्रिएट केलं नसेल तर आपण इथून हे जे चेंजेस आहेत हे चेंजेस ॲक्सेप्ट करूयात आणि आपण इथून ही जी फाईल आहे ती फाईल रन करूयात, राईट. माईट बी याचा जो लाईव्ह सर्व्हर आहे तो दिसत नाही आहे मला. VS कोडमध्ये जर ओपन केलं तर तुम्हाला तो लाईव्ह सर्व्हर दिसून येईल, राईट. बट अजून अनदर ऑप्शन काय असू शकतो, इथं गेलात, ही जी फाईल आहे याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी दिसून येतील. सो आपण जो फिग्मा दिला होता त्या फिग्माचं अँटीग्रॅव्हिटीनं काय केलं आहे तुम्ही चेक करा. जर तुम्ही विचार करत असाल की डेव्हलपरचे जॉब जात आहेत तर हे रिअल टाईम एक्झाम्पल आहे. म्हणजे तुम्हाला बनवायचं काय आहे आणि त्यानं काय बनवलं आहे. माईट बी तुम्ही दिलेली जी प्रॉम्प्ट आहे ती प्रॉम्प्ट चुकीची असल्यामुळं आउटपुट येऊ शकतं. बट कोणतंही टूल जे आहे ते कोणतंही टूल अप टू द मार्क काम करणार नाही. अप टू द मार्क काम करण्यासाठी आपणाला त्या गोष्टी कराव्या लागतील. हां, यानं बऱ्याच साऱ्या गोष्टी करून दिलेल्या आहेत, पण बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी करून दिलेल्या आहेत की ज्या आपल्या कामाच्याच नाहीत आहे. स्ट्रक्चर कामाचं नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी कारण त्या फिग्मामध्ये दिलेल्या नाही. सो अँटीग्रॅव्हिटी किंवा कर्सर करेक्ट वर्क करत आहे की नाही हे आपल्याला चेक करावं लागेल. ओके. सो याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशनमध्ये कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण पुढचा व्हिडिओ त्या कमेंट्सवरती बनवूया. थँक्यू.